नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज। भगवान वाघमारे यांचा राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने गौरव। उमरगा व तत्सम मागासवर्गीय, दलित, उपेक्षित, वंचित आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर समर्पित राहिलेले उमरगा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मूकबधीर विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगवान पुंडलिक वाघमारे यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान करण्यात आला। मुंबईतील नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित भव्य समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड यांची उपस्थिती होती। भगवान वाघमारे यांनी आपल्या 3 दशकांहून अधिक काळाच्या सेवा कार्यात सामाजिक समता, शिक्षण आणि मानवतेच्या मूल्यांचा पुरस्कार करत मागास घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले। विशेषतः दिव्यांग आणि मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्थापन केलेल्या आणि प्रभावीपणे चालविलेल्या उपक्रमांमुळे शेकडो कुटुंबांचे आयुष्य उजळले। सामाजिक वंचित घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळावा यासह सामाजिक जीवनात तळागाळातील वंचित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे। यापूर्वी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध शैक्षणिक, सामाजिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे। मात्र राज्य शासनाकडून मिळालेला हा अण्णाभाऊ साठे पुरस्कार हे त्यांच्या कार्याचे राज्यस्तरीय मानांकन ठरले आहे। या सन्मानामुळे भगवान वाघमारे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, उमरगा। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।